नमस्कार. बायोलॉजीच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा भाग पाहतोय. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये आपण पहिला पॉईंट पाहिला ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. हे 4 पॉईंट आहेत मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये. त्यातला पहिला पॉईंट पाहिला आपण ब्रीदिंगमध्ये इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन असे 2 भाग आहेत. त्यानंतर पुढचा पार्ट आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द अल्व्हिओलार लेवल. अल्व्हिओलारमध्ये, लंग्समध्ये, अल्व्हिओलायमध्ये वायूची देवघेव कशी होते याला आपण काय म्हणतोय, एक्सटर्नल रेस्पिरेशन असे. एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्व्हिओलार लेवल. अल्व्हिओलस कन्सिस्ट ऑफ अ लेअर ऑफ सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन. काय आहे, अल्व्हिओलाय कशाची बनलेलं आहे तर बेसमेंट मेम्ब्रेनवरती स्क्वॅमस इपिथेलियम, सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल सेलचा काय झालेला असतो, रचलेला असतो. अशा पद्धतीचे अल्व्हिओलायचं स्ट्रक्चर आहे. इट इज इंटरनली असोसिएटेड विथ द डेन्स नेटवर्क ऑफ कॅपिलरी. आणि त्याच्या सभोवती काय आहे, रक्तवाहिन्यांचं जाळं आहे, कॅपिलरी नेटवर्क आहे. These capillary wall is also made up of simple squamous epithelium. आणि त्या कॅपिलरीसुद्धा काय झालेल्या आहेत, स्क्वॅमस इपिथेलियम सेल्सपासून, सिंगल लेअरपासून बनलेल्या आहेत. रेस्टिंग ऑन अ थिन बेसमेंट मेम्ब्रेन. बोथ द लेयर्स हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड आर थिन वॉल्ड. दोन्ही अल्व्हिओलायचे वॉल आणि ब्लड व्हेसलची, कॅपिलरीची वॉल दोन्ही कशा आहेत, सारख्या आहेत. आणि दोन्ही सारख्या असल्यामुळं आणि दोन्ही बेसमेंट मेम्ब्रेनवरती काय झालेले आहेत, अरेंज झालेले आहेत. थिन वॉल, दोन्ही पातळ असे कशा आहेत, सेल लेअर आहेत. टुगेदर दे मेक अप द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन थ्रू विच द गॅसेस एक्सचेंज ऑकर. आणि दोन्ही मिळून काय करतात, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन म्हणून काम करतात आणि त्यामध्ये काय होते, वायूची देवघेव होते. म्हणजे अल्व्हिओलायमध्ये एअर आहे आणि ब्लडमध्ये काय आहे, ब्लडमध्ये ऑक्सिजन आहे. याचे काय होतो, ब्लडमधला कार्बन डायऑक्साईड बाहेर अल्व्हिओलायमध्ये येतो कारण तिथलं पार्शल प्रेशर जास्त असतं. आणि अल्व्हिओलार एअरमधला ऑक्सिजन जिथं पार्शल प्रेशर जास्त आहे तिथून ब्लडमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड अल्व्हिओलायमध्ये आले असतं, लंग्समध्ये आलेलं असतं, ते त्याच्यामध्ये काय आहे, ऑक्सिजन लेवल कमी आहे, ते काय केला जातो, त्याला ऑक्सिजन दिला जातो. आणि अशा पद्धतीनं एक्सचेंज ऑफ गॅसेस होते. दॅट इज बिटवीन द अल्व्हिओलार एअर अँड द ब्लड. पहा इथं डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. येणारे ब्लड व्हेसल्स RBCs आहेत, त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड्स आहेत, त्यामुळे त्या दाखवताना काय झालेले आहेत, निळ्या दाखवलेल्या आहे. व्हेन्समध्ये ब्लड असतं ते निळसर रंगाचं असतं कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजनची डिफिशियन्सी असते, कमतरता असते. त्यानंतर हळूहळू येणारे दाखवताना कसं दाखवलं आहे, अल्व्हिओलायमध्ये इथं ब्लड व्हेसल्स, त्याच्यामध्ये RBCs दाखवलेले आहेत आणि अल्व्हिओलाय आहे त्याचाही सिंगल लेअर आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये येणारे RBCs जे आहेत त्या RBCs ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेले आहेत कारण त्याच्यावर डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. त्यामध्ये हळूहळू ऑक्सिजन घेऊन त्याचा कलर चेंज होत जातोय पहा. आणि हे कलर चेंज व्हायलेट झाला आणि नंतर फुल ऑफ ऑक्सिजन झाल्यानंतर काय होतो, रेड कलर प्राप्त झाला. अशा पद्धतीनं ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि इथं मग ही रेड लाईन दाखवलेली आहे, ऑक्सिजन इथं दिला आणि RBC कडून किंवा प्लाझ्मामधला CO2 काय केला, अल्व्हिओलायमध्ये आला. अशा पद्धतीची ऑक्सिजन देणे ब्लडला आणि ब्लडमधला कार्बन डायऑक्साईड काढून घेणे हे काम कुठे केलं जातं, अल्व्हिओलायमध्ये केलं जातं. आता अल्व्हिओलाय पहा, इथं कॅपिलरी आहे, ब्लड फ्रॉम द पल्मोनरी आर्टरी आहे, पल्मोनरी आर्टरी कॅरीज द डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे कारण हार्टकडून बाहेर जाणारे म्हणून त्याला आर्टरी म्हणतो, पण त्याच्यामध्ये कसलं ब्लड असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आणि पल्मोनरी व्हेन मात्र काय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे घेऊन येते. अल्व्हिओलार मेम्ब्रेन आहे, त्यानंतर रेस्पिरेटरी मेम्ब्रेन आहे, सरफेस फ्लुइड आहे, त्यानंतर ऑक्सिजन डिफ्युज्ड इंटू द रेड ब्लड सेल्स इथं दाखवलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस इंटू द अल्व्हिओलस आणि अशा पद्धतीने अल्व्हिओलसमध्ये कार्बन डायऑक्साईड जातो आणि मग
ब्लड गोज टू द पल्मोनरी व्हेन आणि लंग्सकडे ती काय करते घेऊन जाते. तर आता हा भाग जो आहे तो आपण पाहूया. Diffusion of gases will takes place from an area of higher partial pressure to an area of lower partial pressure until the partial pressure into two regions reaches equilibrium. काय दोन्हीकडचा इक्विलिब्रियम होत नाही, जास्त कडून कमीकडे, उंचावरून सखल भागाकडे पाणी वाहतं, पण दोन्ही तिकडे सकल भागात पाणी साठून साठून तीच लेवल आली की पाण्याचा फ्लो काय होतो इक्वल मध्ये बॅलन्स राहतो. तशा पद्धतीनं पार्शल प्रेशर जिथं जास्त आहे तिथून ऑक्सिजन, पार्शल प्रेशर कमी असेल तिकडं काय होतो वहन होतो. जिथं पार्शल प्रेशर कार्बन डायऑक्साईडचं जास्त आहे तिथून जिकडं कमी आहे तिकडं वहन होतो. जोपर्यंत दोन्ही समान होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू होते. समान झालं तर कोणीही कुठंही जात नाही. द पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड enters in the respiratory capillaries. नाही एवढा वेळ असू दे. Diffusion of gases will take place from an area of higher partial pressure to the area of lower partial pressure until the partial pressure in the two regions reaches equilibrium. बॅलन्स होईपर्यंत ही प्रोसेस चालू असते. द पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड एंटरिंग टू द पल्मोनरी कॅपिलरीज इज 45 mm of Hg. काय जी अल्व्हिओलार कॅपिलरीमध्ये जी ब्लड आहे त्याच्यामध्ये O2चं पार्शल प्रेशर किती आहे, कार्बन डायऑक्साईडचं द पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड किती आहे तर 45 mm Hg आहे. व्हाईल द पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन अल्व्हिओलार एअर इज 40 mm Hg. म्हणजे अल्व्हिओलार एअरमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी आहे आणि ब्लडमध्ये मात्र जास्त आहे. ड्यू टू धिस डिफरन्स कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस फ्रॉम द कॅपिलरी टू द अल्व्हिओलस. काय होतं कॅपिलरीकडून अल्व्हिओलसमध्ये काय होतो कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज केला जातो. सिमिलरली द पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ऑफ ब्लड इन पल्मोनरी कॅपिलरीज इज 14 mm Hg while the alveolar blood is 104 mm of Hg. Due to this difference, oxygen diffuses from the alveoli to the capillaries. काय आहे अल्व्हिओलार एअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 104 mm Hg आहे, पार्शल प्रेशर आहे आणि ब्लडमध्ये कॅपिलरीजमध्ये मात्र 40 mm Hg आहे. त्यामुळं बाहेरचा हवेतला अल्व्हिओलार एअरमधला ऑक्सिजन काय होतो ब्लडमध्ये मिक्स होतो. अशा पद्धतीनं कार्बन डायऑक्साईडची आणि ऑक्सिजनची काय होते देवघेव ह्या अल्व्हिओलायमध्ये होताना आपल्याला दिसते. तर ही प्रोसेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्व्हिओलार लेअर. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन the two main components of the blood involved in the transport of respiratory gases CO2 and O2 are the carbon dioxide RBCs and the plasma. काय आहे तिसरा पॉईंट आहे इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशनसाठी काय आहे ट्रान्सपोर्ट महत्त्वाचा आहे. हा तिसरा पॉईंट आहे. त्याच्या आधी आपण हा भाग परत एकदा समजून घ्या. एक्सटर्नल रेस्पिरेशन ऑर एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट अल्व्हिओलाय लेवल. जी अल्व्हिओलाय आहे यामध्ये कॅपिलरी आणि अल्व्हिओलारची वॉल ही सिंगल सेल लेअरपासून स्क्वॅमस इपिथेलियल सेल्सपासून बनलेली आहे आणि ह्या दोन्हीमध्ये 2 सेल्स आणि मध्ये थोडीसा स्पेस आहे. या स्पेसमधून काय केला जातो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड काय केला जातो डिफ्यूज केला आणि डिफ्यूज केला जातो. त्यामुळं काय होतं की हा कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये आणि कॅपिलरीमध्ये पार्शल प्रेशर O2चं किती आहे तर कॅपिलरीमध्ये 40 mm Hg आहे आणि अल्व्हिओलार एअरमध्ये 104 mm Hg आहे. त्यामुळं काय होतं की बाहेरून अल्व्हिओलायमधलं ऑक्सिजन काय होतो ब्लडमध्ये मिक्स होतो आणि हे ब्लड काय होतं पुढं निघून जातं, मागून येणाऱ्या ब्लडमध्ये तेवढंच राहतो. त्यामुळं सातत्यानं काय होतं अल्व्हिओलारमधला ऑक्सिजन काय होतो ब्लडमध्ये RBCमध्ये जात असतो. ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होत असतो, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं. त्याचबरोबर पार्शल प्रेशर ऑफ CO2
कॅपिलरीमध्ये 45 जी आहे आणि अल्व्हिओलार एअरमध्ये 40 जी आहे. ह्या डिफरन्समुळं काय होतं, RBC कडचा किंवा प्लाझ्माकडचा कार्बन डायऑक्साईड अल्व्हिओलार एअरमध्ये टाकला जातो आणि सोडला जातो आणि अशा पद्धतीनं ती हवा एक्सहॅलेशन बरोबर बाहेर टाकली. दुसरी हवा आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनच रिच आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी आहे. पुन्हा येणाऱ्या ब्लडकडचा कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, डिफ्यूज केला जातो. अशा पद्धतीनं एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस, exchange of carbon dioxide and oxygen takes place into the alveolar level. This is about the exchange of gases between the alveolus and capillary. Thank you.